31 डिसेंबर, वर्षाचा शेवटचा दिवस. सगळीकडे पार्टीचा माहोल होता आणि पुण्याच्या विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये अनिता गचण तक्रार द्यायला आल्या. तक्रार होती त्यांचा 17 वर्षांचा मुलगा अमन बेपत्ता असल्याची. 29 तारखेपासून अमनचा पत्ता लागत नाहीये, त्याचा फोन बंद येतोय, त्याची गाडी गायब आहे आणि तो सुद्धा, अशी तक्रार अनिता यांनी दिली. अमनचा शोध सुरू झाला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अमनचं लास्ट लोकेशन चेक केलं तर ते लोणावळ्याचं होतं. पोलीस लोणावळ्यात पोहोचले पण तिथे अमन नव्हता. पोलिसांनी तपास सुरू ठेवला आणि कोडं आठवडाभराने सुटलं. बेळगावमध्ये लपलेले आरोपी आणि ऑपरेशन ब्लेडने गळा चिरून कोयत्यानं वार करून दगडानं डोकं ठेचून खून केल्यानंतर डोंगरात लपवलेला अमनचा मृतदेह. अमनचा खून झालेल्या जुन्या भांडणाचा बदला म्हणून. त्याआधी त्याचं अपहरण करण्यात आलेलं एका मुलीच्या अकाउंटवरून मेसेज करून. कात्रज घाटात ये, एवढ्याच मेसेजच्या जोरावर अमन सोबत नेमकं काय घडलं, या सगळ्यात त्या मुलीचा रोल काय होता आणि पोलिसांनी कोडं सोडवलं कसं, एका अपहरणाचा, एका मेसेजचा आणि एका खुनाचा थरार सांगणारी ही स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या टिंगरेनगर परिसरात गचण कुटुंब राहायला आलं होतं. अनिता गचण यांना 2 मुलं. त्यांचा मोठा मुलगा मुंबईला नातेवाईकांकडे राहायला होता तर धाकटा मुलगा अमन त्यांच्यासोबतच राहायचा. अनिता एका खासगी कंपनीत काम करतात. 29 डिसेंबरच्या सकाळी 7 वाजता अमनला उठवून अनिता स्वतः कामावर गेल्या. कंपनीत मोबाईल आत न्यायला बंदी असल्यानं अनिता यांनी मधल्या सुट्टीच्या वेळेत अमनला फोन केला, पण अमनने फोन उचलला नाही. तो कामात असेल म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. दुपारी 4च्या सुमारास अनिता घरी पोहोचल्या तेव्हा अमन घरी नव्हता. त्याची गाडी सुद्धा दारात नव्हती. पण तो संध्याकाळी घरी येईल असं समजून अनिता आपलं काम करायला लागल्या. पण रात्र झाली तरी अमन घरी आला नाही. अनिता यांनी त्याला क्षणाक्षणाला फोन केले पण त्याचा फोन बंदच येत होता. त्यामुळे अनिता यांनी अमनच्या मित्रांना फोन केले. सगळ्यांनी मिळून अमन जिथे जाऊ शकतो तिथे जाऊन त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला पण तरीही अमनचा पत्ता लागला नाही. अनिता यांनी आणखी 1 दिवस वाट बघायचं ठरवलं पण 30 तारखेला सुद्धा अमनचा फोन बंदच लागला होता. त्याही दिवशी त्याच्या मित्रांनी, त्याच्या नातेवाईकांनी अमनचा शोध घेतला पण पत्ता लागला नाही. यावेळी अनिता यांच्या डोक्यात एकच विचार आला, अमनचं अपहरण तर झालं नसेल ना. या भीतीमुळे घाबरून अमनच्या आईने 31 डिसेंबरला विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गाठलं आणि मिसिंगची तक्रार दिली. पोलिसांनी लागलीच तपासाला सुरुवात केली. अमनच्या आईने दिलेली प्राथमिक माहिती, परिसरात असलेले CCTV आणि खबऱ्यांचं नेटवर्क, सगळ्या गोष्टी ऍक्टिव्ह केल्या. तांत्रिक तपासामधून पोलिसांना आढळलं ते अमनच्या मोबाईलचं लोकेशन लोणावळा. मग पोलिसांनी खोपोली पोलिसांच्या मदतीने तपासाला सुरुवात केली. खोपोली पोलिसांनी 2 कर्मचाऱ्यांसह लोणावळा ते खंडाळा घाट परिसरात अमनचा शोध घेतला पण अमन काही सापडला नाही. आता अमनच्या कुटुंबियांची चिंता वाढली होती कारण त्याचा फक्त मोबाईल लोणावळ्याला पोहोचला होता. स्वतः अमन गायबच होता. अमन कुठे आहे, जिवंत आहे की नाही, काहीही माहीत नव्हतं. एकामागोमाग 1 दिवस जात होते पण अमनचा पत्ता लागत नव्हता. इकडे पुण्यात अमनचं अपहरण, त्याचा लागत नसलेला शोध याची चर्चा सुरू झालेली. या प्रकरणात पुणे गुन्हे शाखेच्या युनिट नंबर 3ची एंट्री झाली आणि तपासाला वेग आला. अमनचा फक्त मोबाईल लोणावळ्यात असल्यानं तांत्रिक तपासाला मर्यादा होत्या. त्यामुळे पोलिसांनी सगळं लक्ष खबऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितीवर शिफ्ट केलं आणि लिंक लागली. एका खबऱ्यानं पोलिसांना टिप दिली. जुन्या भांडणाच्या वादातून प्रथमेश आढळ, नागेश धाबाले आणि त्याच्या साथीदारांनी अमनचं अपहरण केलं, त्याचा खून केला आणि ते फरार झाले. सध्या ते बेळगावमध्ये लपून बसलेत. पोलिसांनी लागलीच यंत्रणा ऍक्टिव्ह केली आणि बेळगावच्या संकेश्वर भागातून काही आरोपींना, पुण्याच्या उत्तमनगर भागातून काही आरोपींना अटक केली. यात 2 अल्पवयीन मुलांचाही समावेश होता. पोलिसांनी या आरोपींकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी कबुली दिली अमनच्या हत्येची, त्याचा खून करून मृतदेह लपवल्याची. हे सगळं घडलं होतं एका जुन्या वादामुळं आणि हा प्लॅन अंमलात आणला गेला एका मुलीच्या मेसेजमधून. अमन आणि त्याची फॅमिली काही महिन्यांपूर्वीच पुण्याच्या टिंगरेनगर भागात राहायला आली होती. त्याआधी ते पुण्याच्या उत्तमनगर भागात राहायला होते. सप्टेंबर 2025 मध्ये किरकोळ कारणांवरून अमनचे प्रथमेश आढळसोबत वाद झाले होते. या वादातून अमन आणि त्याच्या मोठ्या भावाने प्रथमेशवर कोयत्यानं वार केले होते. त्या हल्ल्यात प्रथमेश चांगलाच जखमी झाला होता. या प्रकरणात अमन आणि त्याच्या भावावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला. त्यावेळी हे प्रकरण शांत झालं. मग अमनची फॅमिली या सगळ्यापासून लांब टिंगरेनगरला राहायला आली तर अमनचा भाऊ मुंबईला राहायला गेला. टिंगरेनगरमध्ये राहायला आल्यावर अमनने प्रथमेश आणि इतरांचे नंबर सुद्धा ब्लॉक केले होते. पण प्रथमेशच्या डोक्यात आपल्यावर कोयत्यानं वार केल्याचा राग होता. त्याला बदला घ्यायचा होता. आपण अमनला कॉन्टॅक्ट करू शकत नाही याची जाणीव त्याला होती. पण तो अमनचा काटा काढायचा यावर ठाम होता. यातूनच त्याने ही गोष्ट त्याचा मित्र असलेल्या नागेश धाबालेला सांगितली. मग यांनी मिळून प्लॅन केला.
अमनला कॉन्टॅक्ट करायला मदत घेतली धबालेच्या मैत्रिणीची. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार धबालेच्या मैत्रिणीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अमनला मेसेज केले, ओळख वाढवली. या हनी ट्रॅपमध्ये अमन अलगद फसला. तो या मुलीशी बोलायला लागला. दोघांमध्ये रेग्युलरली चॅटिंग व्हायला लागलं आणि 29 डिसेंबरला या मुलीने अमनला मेसेज केला, आपण भेटूयात, कात्रज घाटात ये. इतके दिवस अमन ज्या मुलीशी बोलत होता तिनेच भेटायला यायला विचारलं आणि अमन लगेच तयार झाला. 29 डिसेंबरला सकाळी 9 वाजता अमन गाडी घेऊन घरातून बाहेर पडला आणि कात्रज घाटात पोहोचला. तिथे त्याला ही मुलगी भेटली. मग अमनच्या गाडीवर बसून ही मुलगी त्याला खेड शिवापूरमधल्या वर्तुमुख मंदिराच्या डोंगरावर घेऊन गेली. तिथे या दोघांनी दर्शन घेतलं, मंदिरातून बाहेर पडले आणि तिथं अमनला नागेश धबाले भेटला. त्यांना अमनला जबरदस्ती गाडीवर बसवून पुढच्या डोंगरात नेलं. तिथे आधीच प्रथमेश आणि त्याचे इतर साथीदार थांबले होते. त्यांनी अमनला घेरलं, त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर ऑपरेशन करण्याच्या ब्लेडनं त्याचा गळा चिरला, कोयत्यानं वार केले. त्याचा जीव गेलाय हे समजल्यावर दगडानं डोकं ठेचलं आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं त्याचा मृतदेह डोंगरात पाणी अडवण्यासाठी खणलेल्या चारीत खड्डा करून पुरला. अमनचा मोबाईल एका चालत्या ट्रकमध्ये फेकला आणि तिथून फरार झाले. पण पोलिसांनी तुटलेल्या लिंक जोडून तपास कायम ठेवला. खबऱ्यांकडून टिप काढली. कर्नाटकमधून आरोपींना उचललं आणि सगळा थरार उलगडला. या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर गुन्ह्यात सहभागी असलेल्या 2 अल्पवयीन मुलांना बाल सुधारगृहात ठेवलंय. पण हा गुन्हा अतिशय थंड डोक्यानं करण्यात आला. जुन्या भांडणाचा राग डोक्यात ठेवला, कॉन्टॅक्ट होणार नाही म्हणून एका मुलीची मदत घेतली आणि अमन फसला तो एका मेसेजमुळे. कात्रज घाटात ये तो गेला आणि प्रत्यक्षात त्याचा गळा चिरण्यात आला, कोयत्यानं वार करण्यात आले आणि त्याला संपवण्यात आलं. थंडपणे पण तितक्याच क्रूरतेनं.